नमस्कार, आपण पाहत आहात तहलका वर्धा. ड्रग फ्री वर्धा ऑपरेशन या नावाने संपूर्ण जिल्ह्यात विशेष कारवाई करण्यात आली. या मोहिमेचा उद्देश होता जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालणे आणि NDPS गुन्ह्यातील आरोपींवर वचक निर्माण करणे. यासाठी मागील 10 वर्षात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हे केलेल्या आरोपींची तपासणी, त्यांच्या घरांची झडती, तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहने आणि अंमली पदार्थ सेवनासाठी वापरल्या जाणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. या ऑपरेशनसाठी NDPS ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती. जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, पुलगाव आणि हिंगणघाट या 4ही उपविभागातील अधिकारी आणि पोलीस पथकांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली. या कारवाईत एकूण 40 अधिकारी आणि 120 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. मागील 10 वर्षातील 160 आरोपींची तपासणी करण्यात आली. यापैकी 100 आरोपी प्रत्यक्ष तपासणीसाठी उपलब्ध झाले. 15 आरोपी सध्या कारागृहात असल्याचे आढळले. 2 पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या 28 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात वापरलेली 44 वाहने तपासण्यात आली. तर जिल्ह्यातील 62 संशयित ठिकाणांची तपासणी करून त्या ठिकाणांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची शोध सुरू असून मिळून येताच त्यांच्यावर NDPS कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की वर्धा जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी अशा प्रकारच्या अचानक मोहिमा पुढेही राबवल्या जाणार आहेत. भागातील इतर बातम्या आणि अपडेटसाठी आपण पाहत राहा तहलका वर्धा. धन्यवाद.